तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वाडेकर। तर इथे मी एक साधा सिंपल मसाले भात बनवत आहे। तर तेलामध्ये जिरी मोहरी कढीपत्त्याची फोडणी दिलेली, कांदा टाकलेला आहे। आता तो एकदम फ्राय करून घ्यायचा छानपैकी, त्याला लाल तांबूस रंग येईपर्यंत त्याला मस्त फ्राय करत राहायचं। नंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे। मी शेंगदाणे पहिलेच का टाकते, कारण मग ते छान त्याला चव येते आणि छानपैकी ते भाजले जातात, तळले जातात। त्याच्यानंतर हे टोमॅटो त्याच्यामध्ये टाकायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पहिला कांदा थोडा लाल होऊन द्यायचा, मग टोमॅटो टाकायचं। छानपैकी ते मिक्स करायचं। आणि इथे मी हळद टाकते, कारण हळदीने कसं होतं, टोमॅटो टाकल्यावर मी हळद टाकत असते, कारण सवय आहे पहिल्यापासून मला। त्याच्यामुळे मी टोमॅटो टाकलं का लगेच हळद टाकत असते। आणि मग हळद टाकल्यावर मिक्स करायचं। आणि इथे मी थोडंसं मीठ टाकत आहे, पूर्ण नाही टाकत आहे, कारण मिठाने कसं जरा नरमपणा येतो टोमॅटो वगैरे, आणि ते शिजतं चांगलं, फ्लेवर चांगला येतो त्या मिश्रणाला। म्हणून मी एकदम किंचित चिमूटभर मीठ टाकलेले। मीठ टाकल्यावर मग चांगलं ते मिक्स करून घ्यायचं। एकदम साधा आणि सोपा हा मसाले भात आहे। पटकन क्विक रेसिपी आहे, म्हणजे 10 मिनिटात होऊ शकते आणि त्याला काहीही लागत नाही, एकदम साधा सिंपल आहे। आणि नंतर मग ह्या भाज्या ह्या कंपल्सरी नाही आहे, ज्या तुमच्याकडे असतील त्या तुम्ही टाकू शकता। आता माझ्या घरात अवेलेबल होत्या म्हणून मी शिमला मिरची, बटाटा आणि गाजर टाकलेले, नाहीतर बटाटा कंपल्सरी माझा असतो। शिमला मिरची आणि गाजर होतं घरात अवेलेबल म्हणून मी ते त्यात टाकलेले। आणि त्या पूर्ण भाज्या अशा भाज्यांना भाज्यांची चव त्या मिश्रणात उतरली पाहिजे, असं इतपत ते मिश्रण एकदम चांगलं छान मिक्स करून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये हे लाल तिखट टाकायचं, जे की माझ्या आईने घरी बनवलेले लाल तिखट टाकायचं। आणि ही थोडीशी कलर आपलं होतं घरामध्ये म्हणून मी तिखा लाल नाही का ते काश्मीरी ते टाकलेले। हे धना जिरे पूड हे पण ऑप्शनल आहे, घरामध्ये होतं म्हणून मी टाकलेलं आहे, नाहीतर एकदम साधा भातही छान होतो, त्याच्यामुळे काळजी नसावी। फक्त लाल तिखट, हळद, मीठ, कांदा, टोमॅटो याच्यातही भात खूप छान होतो। पण जर तुमच्या घरात अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता। असं मिश्रण एकदम ते चांगलं शिजवून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि मुळात तुम्हाला सांगते, कोणतंही जेवण बनवताना घाई करायची नाही, रिलॅक्समध्ये ते जेवण बनवायचं, ते छानच होतं। नंतर हे मी तांदूळ चांगलं निवडून धुवून स्वच्छ ते सुकवलेले, म्हणजे भात होईपर्यंत पूर्ण होईपर्यंत ते सुकलेले, कोरडे झालेले चांगले मोकळे। मग ते तांदूळ त्यात टाकून घ्यायचं आणि ते मिक्स करायचं। जेवण बनवताना घाई केली का ती रेसिपी कधीच चांगली होणार नाही, त्याच्यामुळे रिलॅक्स आनंदाने प्रेमाने ते जेवण बनवायचं, मग ते छान होतं। म्हणजे जे आपण मिश्रण भाजतो कांदा टोमॅटो हे छानपैकी तुम्ही ते भाजलंच पाहिजे। ते जर तुम्ही वरच्यावर हलवलं, पटापट तांदूळ टाकलं, सगळं टाकलं, लावला कुकर, असं नसतं। त्याच्यामुळे हळूवार व्यवस्थितपणे तुम्ही ते केलं पाहिजे, तरच ती रेसिपी छान होणार। नंतर मी पाणी ओतलेले, ॲक्च्युली मी पहिले एकच ग्लास ओतले, अंदाजानुसार मी पुढचं पाणी ओतणार आहे, एकदम पाणी ओतायचं नाही। आता यात मला वाटते एक दीड ग्लास किंवा सव्वा ग्लास पाणी माझं गेलेले। आता याच्यामध्ये मी टाकते मोठं मीठ, आणि ॲक्च्युली पहिलं मीठ टाकलेले थोडंसं, त्या अंदाजानुसारच तुम्ही काळजी घ्या आणि दुसरं मीठ टाका। मला सवय मोठ्या मिठाची, त्याच्यामुळे मी तेच वापरते, निदान भातासाठी तरी। नंतर कोथिंबीर, जे की त्याच्याशिवाय भात होऊ शकत नाही, माझी सगळ्यात फेवरेट कोथिंबीर। आणि मग ते मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं मसाले वगैरे सगळे एकत्र ते लागले पाहिजे सगळ्याला। आणि फायनली कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि याच्या
आता मला मोकळा भात आवडतो म्हणून मी पाणी थोडंसं कमी ठेवलेले, म्हणून पूर्ण 3 शिट्ट्या करायच्या नाही, 2 आणि तिसरी व्हायच्या आधीच गॅस बंद करायचा, नाहीतर भात जळू शकतो. 3 शिट्ट्या करायच्या. तर फायनली आपला भात तयार झालेला आहे. मस्त स्वादिष्ट कमी वेळेत होणारा मसाले भात. तुम्ही याला काही म्हणू शकता, काही खिचडी भात बोलतात, पण आमच्या इकडे मसाले भात बोलतात. त्याच्यामुळे मसाले भात रेडी आहे. बघा किती छान दिसतोय. तर मग माझ्या चॅनेलवर मी लाडूची सुद्धा रेसिपी शॉर्ट्समध्ये टाकलेली, तर प्लीज नक्की जाऊन बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. हे बघा माझा मसाले भात तयार आहे. तर असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा. चला तर मग या जेवायला मस्त मस्त छान मसाले भात. क्विक रेसिपी, पटकन होणारी. चला तर मग बाय बाय.